प्रेज लॉर्ड सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करत आहे. आभार मानत आहे की प्रभूने पुन्हा एकदा संधी दिली वचनाच्या द्वारे बोलण्याची. तर या आम्ही पाहूया आजच्या संदेशामधून की आज आम्हाला प्रभूचा निरोप काय आहे. प्रभू आज कोणत्या वचनाच्याद्वारे कोणत्या गोष्टीमध्ये आज आम्हाला पुन्हा एकदा सावध करून आम्हाला त्याच्या जवळ घेण्याचा तो प्रयत्न करत आहे प्रियानो. आणि आजचा संदेश आपला आहे, संदेशाचं नाव आहे की देवामध्ये आणि आपणामध्ये कशा प्रकारे फूट पडते, सैतान कशा प्रकारे फूट पाडतो, सैतान आम्हाला देवाच्या राज्यापासून कसा वेगळा करतो, देवापासून कसा दूर नेतो, कशा प्रकारे तो आम्हाला देवापासून विभक्त करण्याच्या नवीन नवीन योजना आखत असतो, कशा प्रकारे तो काम करत असतो. आज बरेच त्याचे काम करण्याची पद्धती आहेत आणि त्यातल्या थोड्या पद्धती आम्ही आज पवित्र शास्त्रातून वचनाच्याद्वारे पाहणार आहोत. आणि आम्ही या वचनाच्याद्वारे पाहून आज आम्ही पुन्हा एकदा सैतानच्या या सर्व डावपेच, त्याच्या योजना, त्याच्या सर्व काही प्लॅन असतील, आज आम्ही त्याच्यापासून सावध राहूया आणि आम्ही देवाचं गौरव करूया. या आम्ही पाहूया वचनाद्वारे की देव आज आमच्याशी काय बोलत आहे. उत्पत्ती याचा 3रा अध्याय पहिलं वचन आम्हाला काय शिकवतं. उत्पत्ती याचा 3रा अध्याय त्याचं पहिलं वचन सांगते, परमेश्वर देवाने केलेले सर्व वंचनात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे आहे काय. प्रियानो, या ठिकाणी आम्ही पाहू शकतो वचनाद्वारे की सैतानाला ठाऊक होतं की प्रभूनं आदाम आणि हवेला कोणत्या झाडाचं फळ खाऊ नको असं सांगितलं होतं. तरीसुद्धा उलट प्रश्न त्यानं हवेला म्हणला की स्त्रीला तो म्हणला की तुम्हाला कोणत्याही झाडाचं, सर्व झाडांचं फळ खाऊ नये असं सांगितलं आहे काय. परंतु त्या ठिकाणी हवाने उत्तर दिलं, तसं काही नाही, आम्हाला देवानं सर्व झाडांचं फळ खाण्यास त्यानं आम्हाला सांगितलेलं आहे, आज्ञा दिलेली आहे. परंतु त्यानं एक आम्हाला आज्ञा दिलेली आहे की तुम्ही मधल्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका. या वचनाद्वारे आम्ही काय शिकू शकतो प्रियानो. हे वचन आम्हाला शिकवतं की सैतान पहिला स्त्रीचा, हवेचा त्यानं अंदाज घेतला की स्त्री काय म्हणते, ती कोणत्या प्रकारे उलगडा करते किंवा ती कबूल होते का कुठल्या गोष्टीला, याचा त्यानं पुरेपूर अंदाज घेतला. आमच्या जीवनामध्ये सुद्धा सैतान आम्ही पापात पडू शकतोय काय, आम्ही मोहात पडू शकतोय काय, याचा पहिला आमच्याकडून तो अंदाज घेतो. जर आम्ही त्या पापाला, त्या मोहाला आम्ही इंटरेस्टेड आहोत, आम्ही जर त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहोत, आम्ही जर त्याला प्रेम करणार आहोत, त्या पापाला आम्ही कवटाळणार आहोत आणि त्या पापामध्ये आम्ही खाली पडणार आहोत, तर सैतानाचा अंदाज जर खरा ठरेल आणि सैतान त्या पापामध्ये आम्हाला पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल, तर नक्की आम्ही पापामध्ये पडू शकतो. त्यानं स्त्रीचा, हवेचा असाच त्यानं अंदाज घेतला की तुम्हाला कोणत्या झाडाचं फळ खाऊ नये असं सांगितलेलं आहे. हवेनं भोळ्या भाबड्यापणाने तिनं स्त्रीच्या, त्या सर्पाच्या त्या बोलण्यामध्ये फसून स्वतःला तिनं भुरप घालून आज ती त्या सैतानाच्या मोहामध्ये अडकून तिनं पापाला आलिंगन दिलं. पापाला तिनं स्वतःला पापामध्ये कवटाळून घेतलं. सैतान फार धूर्त आहे प्रियानो. वचनामध्ये आम्ही वाचलं, त्या ठिकाणी सर्व प्राण्यांमध्ये सर्प धूर्त होता वचन सांगते. आणि सैतानानं सापाचा उपयोग करून, चतुरपणाचा उपयोग करून त्यानं स्त्रीला खाली पाडलं, मोहामध्ये टाकलं. म्हणून लक्षात ठेवा, पाप करण्याच्या आधी सैतान आम्ही पाप करू शकतोय का नाही याचा पुरेपूर अंदाज आमच्याकडून सुद्धा घेऊ शकतो. आणि या अंदाजाच्या द्वारे तो प्रभूच्या आणि आमच्यामध्ये फूट पाडण्याचं काम तो सुरुवातीला करतो. ही त्याची पहिली योजना आहे की तो पहिला आमचा अंदाज घेतो की आम्ही प्रभूपासून दूर होऊ शकतोय का नाही, आम्ही पापाला आम्ही कवटाळू शकतोय का नाही, आम्ही पापाची आवड निर्माण करणारे आहोत का नाहीत, आम्ही पापामध्ये खाली पडू शकतोय का नाही. या प्रकारे तो आज आमचा देखील अंदाज घेत आहे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की काय तुम्ही सैतानाला त्याचा अंदाज देत आहात काय. त्या अंदाजाच्या द्वारे आज तुम्ही सैतानाला आपल्या जीवनामध्ये मोकळीकता देत आहात काय.
आम्ही सावध राहूया प्रियानो, कारण तो सैतान आम्हाला प्रभूपासून विभक्त करण्यासाठी तो धडपडत आहे. वचन काय सांगते पुढचं आपण पाहूया. उत्पत्ती याचा 3रा अध्याय त्याचं 4थं वचन काय शिकवतं. उत्पत्ती 3रा अध्याय त्याचं 4थं वचन. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. वचन सांगते स्त्रीला, हवेला, ज्यावेळी त्यानं म्हणलं की मधल्या झाडाचं फळ खा, काही होणार नाही, काय ऐकू नका तुम्ही परमेश्वराचं, तो तुम्हाला ज्ञान येईल, तुम्ही शहाणे व्हाल, तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल, म्हणून तो तुम्हाला त्या फळ खाण्यासाठी ते मनाई करत आहे. स्त्रीला त्याचं बोलणं योग्य वाटलं. ते लबाडीचं बोलणं, ते गोड बोलणं त्या स्त्रीला समजलं नाही, हवेला समजलं नाही प्रियानो. दुसरी त्याची पद्धत आम्ही पाहू शकतो वचनाद्वारे की सैतानानं एक खोटी अपेक्षा, एक खोटा मोह, एक खोटं अभिवचन त्या ठिकाणी तिनं त्या सैतानानं हवेला दिलं की तुम्ही मरणार नाही, तुम्ही फळ खाऊ शकता. पाप केल्यानंतरनं आमच्या जीवनात सुद्धा सैतान आम्हाला म्हणू शकतो की थोडंसं पाप कर, काही होणार नाही, मरणार नाहीस तू, काही होणार नाही, देव तुला क्षमा कर, थोडंसं लबाडी कर, चालतंय, थोडंसं शिव्या दे, चालतंय, थोडासा राग कर, थोडीशी भांडणं कर, काही होणार नाही, काही प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम. सैतान आम्हाला खोट्या अपेक्षा दाखवू शकतो प्रियानो. ही त्याची दुसरी पद्धत आहे. ज्यावेळी आम्ही त्याच्या अंदाजामध्ये सापडू, आम्ही ज्यावेळी त्याच्या अंदाजामध्ये पूर्णपणे फसू, दुसरी टेक्निक त्याची आम्ही समजू शकतो या वचनाद्वारे की तो आम्हाला खोट्या अपेक्षेने भरून पाठवतो. काही लोकांना वाटतं की आता पाप करूया आणि नंतर प्रार्थना करूया, देव मला क्षमा करणार. पहिलं मी माझं काम करतो आणि नंतर देवाला प्राधान्य देतो, याच्याद्वारे प्रभू माझी अडचण, माझे दुःख समजून घेईल आणि प्रभू मला क्षमा करेल. पण माझ्या प्रियानो, आज आम्ही पाहू शकतोय की पहिला काम कर, नंतर प्रार्थना कर. पहिला फिरायला जा, नंतर आठवड्यात तू चर्चला जा. पहिलं तुझं काम बघ आणि नंतर देवाच्या वेदीवर जा. या गोष्टी सांगणारा कोण आहे? तो लबाड आणि लबाडीचा बाप, तो सैतान आज आमच्या जवळ आहे. तो कानामध्ये आम्हाला सांगत असतो, काही प्रॉब्लेम नाही, आज प्रार्थना नाही केलीस तर चालेल, तुझं काम आहे, निघून जा, तुझं नुकसान होईल, तुझा तोटा होईल, तुझ्या नुकसानीमुळं तुझं खूप मोठी तुझा मान सन्मान निघून जाईल. उद्या प्रार्थना केली तर चालेल, देवाला माहित आहे आणि देव तुला क्षमा करेल. परमेश्वर तुला क्षमा करणार माझ्या मुला, उद्या प्रार्थना कर, आज प्रार्थना करू नको. सैतान आमच्या कानामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी सांगून आमचा देखील तो अंदाज घेऊन आम्हाला तो खाली पाडण्याचा प्रयत्न करेल. जसं तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही फळ खा, काही होणार नाही, तुम्ही मरणार नाही. एक खोटी अपेक्षा, काही होणार नाही म्हणून त्याने खोटी अपेक्षा तिला दिली. प्रियानो, आज आम्हाला ठाऊक आहे त्या खोट्या अपेक्षेमुळं जगात आज मरण शिरलेलं आहे, पाप शिरलेलं आहे आणि पापानं मरणावर विजय मिळवलेला आहे. आज आम्ही पाहू शकतो आज या पापामुळं, आज या मरणामुळं कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टी आज मनुष्याला झेलाव्या लागत आहेत. आज हे पाप आमच्या जीवनातून होत असताना आज देवाला देखील त्या गोष्टीचा आज दुःख होत आहे की तो म्हणत आहे की हवेनं आणि आदामानं माझी आज्ञा मोडल्यामुळं आज त्या दोघांच्या एका चुकीमुळं आज संपूर्ण सृष्टीला या गोष्टी भोगायला येत आहेत. प्रियानो, सैतान आम्हाला नेहमी खोट्या अपेक्षा दाखवतो. काही तुला होणार नाही, प्रार्थना केली नाहीस तर काही प्रॉब्लेम नाही, उपवास धरला नाहीस तरी काही होणार नाही, एखाद्या आठवड्यात चर्च चुकलं तर काही होणार नाही, एखादा दिवस कुणाला मदत नाही केली तर काही होणार नाही. तो खोटी अपेक्षा आम्हाला दाखवणार आणि त्या खोट्या अपेक्षामुळं आज आम्ही हवेसारखं फसू शकतो आणि आम्ही त्याच्या भुरळमध्ये आम्ही अडकू शकतो प्रियानो. आणि आम्ही देवामध्ये आणि आमच्यामध्ये आम्ही स्वतः या कारणामुळं आम्ही फूट पाडून घेऊन आम्ही प्रभूपासून दूर जाऊ शकतो, प्रभूपासून आम्ही दूर जाऊ शकतो प्रियानो.
त्याची तिसरी पद्धत आम्ही पाहूया की कशा रीतीनं तो आम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या आणि देवामध्ये तो फूट पाडतो. उत्पत्ती त्या 3रा अध्याय त्याचं 6वं वचन काय शिकवतं. उत्पत्ती त्याचा 3रा अध्याय त्याचं 6वं वचन. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीशी दिले व त्याने ते खाल्ले. प्रियानो, जे फळ मरणाचे होते, बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं होतं, ज्याच्या विषयी देवाने यांना आज्ञा दिली होती की तुम्ही सर्व काही खा, परंतु या झाडाकडे पाहू नका, या फळाकडे पाहू नका, हे फळाला स्पर्श करू नका, या फळाला खाऊ नका. सैतानानं ज्यावेळी त्या फळाची खोटी अपेक्षा हवेला दाखवली, हवेच्या नजरेला ते फळ दिसताना सुंदर दिसायला लागलं, तिला ते फळ खाण्यासाठी चांगलं मधुर गोड असं लागायला लागलं. वचन सांगते ती हवा समजून गेली की हे फळ खाण्यामुळं मला शहाणपण येईल. प्रियांनो, सैतान आम्हाला पाप करत असताना अशाच खोट्या अपेक्षामध्ये राहतो आणि तो आम्हाला नेहमी खोट्या अपेक्षा दाखवतो. तो म्हणतो हे पाप गोड आहे, हे पाप मधुर आहे, काही होणार नाही. बऱ्याच लोकांना एखादं पाप करताना त्याचा ते पुरेपूर आनंद घेतात, पुरेपूर त्या आनंदामध्ये ते पापामध्ये सहभागी होतात. कारण वचन सांगते पाप मधासारखे गोड आहे. आणि हवेला ते फळ जसं दिसताना मनोहर दिसलं, आम्हाला सुद्धा कधी कधी एखादं पाप आमच्या जीवनातून जे सुटत नाही ते पाप आम्हाला मधुर आणि मनोहर आणि चांगलं असं दिसत असतं प्रियानो. परंतु ते चांगलं पाप आमच्या जीवनामध्ये प्रभूपासून आम्हाला ते दूर घेऊन नरकाच्या वाटेवर ते घेऊन जात असतं, नरकाच्या वाटेवर ते घेऊन जात असतं. आणि ज्यावेळी आमचं जीवन असं पापामध्ये व्यस्त असतं, आमच्या बरोबर फिरणारा सहकारी असेल, पती असेल, पत्नी असेल, आम्ही त्यांना सुद्धा तेच शिकवतो की बघ मी चर्च चुकलं, मला काही झालं का, काही होत नाही, तू पण एखाद्या आठवड्यात चर्च जाऊ नकोस, काही प्रॉब्लेम नाही, पुढच्या आठवड्यात आपण जाऊ. बघ आज मी प्रार्थना केली नाही, आज मी उपवास केला नाही, आज मी सेवा केली नाही, मला काही झालं काय, देवाला माहीत आहे आणि देव मला क्षमा करतोय, तुला देखील क्षमा करणार, तू पण असंच कर. जसं हवेनं आपल्या पतीला सुद्धा ते फळ दिलं आणि त्याला सुद्धा भरळ गाठल्याने खाली पाडलं, आम्ही सुद्धा सैतानाला वाव देऊन आम्ही त्या पापाला आमच्या जीवनात घेऊन आम्ही त्याच्यामध्ये आम्ही स्वतः अडकून आम्ही आमच्या सहकार्याला सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न करू शकतो. प्रियानो, ही त्याची तिसरी पद्धत आहे की सैतान आम्हाला खोट्या अपेक्षेमध्ये पाप आम्हाला गोड दाखवून, मधुरपणाचे पाप दाखवून आम्हाला तो प्रभूपासून दूर करू शकतो. आणि त्या पापामध्ये तो फक्त आम्हाला फसवणार नाही, आमची शिकवण आम्ही शेजाऱ्याला, आमच्या सहकार्याला सुद्धा आम्ही शिकवणार आणि त्याच्याद्वारे आम्ही त्या पापामधून मुक्त होणार नाही, तर त्या पापामध्ये आम्ही गळून जाणार आणि आम्ही सहकार्याला सुद्धा आम्ही गळायला लावणार. प्रियानो, आज गरज आहे आम्हाला प्रभूच्या जवळ राहण्याची. जर आम्ही त्याच्या आज्ञा मोडतोय, जर आम्ही प्रभूनं एखादी गोष्ट आम्हाला शिकवलेली आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही जातोय, तर लक्षात ठेवा सैतान आम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करणार, आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तो खोट्या अपेक्षा दाखवणार, आमचा पुरेपूर तो अंदाज घेणार आणि आम्हाला पापामध्ये खाली पाडून प्रभूपासून दूर घेऊन जाऊन शेवट आमचा अंत तो नरकामध्ये व्हावा, याच अपेक्षेने तो काम करत राहणार. आज सैतानाला आम्ही कोणत्याही प्रकारचा अंदाज देऊ नये, आम्ही कोणत्याही प्रकारे सैतानाच्या त्या अंदाजामध्ये आम्ही सापडू नये, याच्यासाठी आम्हाला नेहमी देवाची आज्ञा पाळणं, वचन वाचणं, वचन कबूल करणं, प्रार्थना करणं, उपवास करणं आम्हाला गरजेचं आहे. प्रियानो, आम्हाला गरजेचं आहे. जर या गोष्टी आम्ही करत नसेल तर लक्षात ठेवा आम्ही प्रभूपासून खूप दूर आहोत, आम्ही प्रभूपासून खूप दूर आहोत. वचन काय सांगते पुढचं आम्ही पाहूया, अजून तो कशा प्रकारे आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतो. यचकेल याचा 20वा अध्याय त्याचं 8 वचन काय सांगतं. यचकेल
20 अध्याय त्याचं वचन 8 काय सांगतं? तरी पण ते माझ्याशी फितुरी झाले व माझे ऐकनात. त्यांच्या दृष्टीला प्रिय अशा अमंगळ वस्तू त्यांच्यातील कोणी फेकून दिल्या नाहीत. मिसर देशाच्या मूर्तीही सोडून दिल्या नाहीत. तेव्हा मिसर देशात त्यांच्यावर माझ्या क्रोधाची वृष्टी करावी, त्यांच्यावर माझा कोप पूर्ण करावा असे मी म्हटले. प्रियानो, यचकेल आज देवाच्या आत्म्याच्या नुसार आम्हाला वचनाद्वारे बोलत आहे की तो सांगत आहे की काही लोकांनी अजून देवाशी फितुरी केलेली आहे, देवाच्या विरोधात गेलेले आहेत. सैतानाने जे पापामध्ये त्यांना गडप केलेलं आहे, त्यांना गुंडाळलेलं आहे, ते पाप त्यांनी सोडून दिलेलं नाही. वचन सांगते त्याप्रमाणे तो म्हणला की प्रभू म्हणला की माझं लोकही ऐकणं झाल्यात. आज आम्ही सुद्धा प्रभूचं ऐकत आहोत काय? आम्ही त्या पापाला सोडून द्यायचा प्रयत्न करत आहोत काय? जर आम्ही पाप सोडून देत नसेल, आम्ही त्याच पापात पडत असेल, तर लक्षात ठेवा आम्ही सुद्धा या इस्रायल लोकांच्या फितुरी मनासारखा आम्ही झालेला आहोत. आम्ही सुद्धा आज या गोष्टी फितुरीपणाच्या करत आहोत. वचन सांगते आज यचकेल पुन्हा वचनामध्ये तो म्हणत आहे की लोक फितुरी झालीत आणि त्यांच्या दृष्टीला प्रिय अशा अमंगळ वस्तू ज्या दिसत आहेत त्यांनी त्यांच्यातल्या कुठल्याही गोष्टी त्यांनी सोडल्या नाहीत, फेकून दिल्या नाहीत. आज आम्ही पापात पडत आहोत, आज आम्ही त्या गोष्टीमध्ये अडकलेलो आहोत. आम्ही जर अमंगळ गोष्टी आमच्या जीवनातून होत असतील तर विश्वास ठेवा माझा की आम्ही सैतानाच्या अजून तावडीमध्ये सापडलेलो आहोत. आम्हाला सुद्धा त्या गोष्टी नेत्राला प्रिय वाटत आहेत, आमच्या देहाला प्रिय वाटत आहेत, म्हणून आम्ही सुद्धा त्या गोष्टी सोडून दिलेल्या नाहीत, आम्ही त्या गोष्टी टाकून दिलेल्या नाहीत. प्रभू म्हणत आहे. आणि जर आम्ही ती गोष्ट सोडून दिली नसेल, टाकून दिली नसेल, तर देवाचा कोप आमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. देवाचा कोप आमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. प्रियानो, आम्ही त्या कोपातून दूर होऊया. देवाचा कोप येणं याचा अर्थ आम्ही देवापासून दूर जात आहोत. आम्ही एखादी गोष्ट फेकून देत नाही, सोडून देत नाही, याचा अर्थ आम्ही देवाशी फितुरी करत आहोत आणि देवामध्ये आणि आमच्या स्वतःमध्ये आम्ही फूट पाडत आहोत. सैतान या गोष्टींचा आनंद घेत असणार. प्रियानो, काही लोकांना वारंवार शिवीदी वाटते, काही लोकांना फिरून फिरून लबाडी करू वाटते, काही लोकांना फिरून फिरून अमंगळ गोष्टीमध्ये आनंद वाटतो, काही लोकांना फिरून फिरून देवाच्या वचनाच्या विरोधात प्रश्न विचारावा असं वाटतं, काही लोकांना असं वाटतं की नेहमी चर्च चुकवावं, काही लोकांना असं वाटतं की टाइमपास म्हणून चर्चमध्ये जावं. परंतु या गोष्टी फितुरी लोकांसारख्या आहेत. वारंवार जर त्या पाप होत असेल, वारंवार या गोष्टी होत असतील प्रियानो, तर समजून घ्या की आम्हाला त्या गोष्टी प्रिय वाटत आहेत, म्हणून आम्ही त्या गोष्टी सोडून देत नाही. या गोष्टी जर आम्ही सोडून दिल्या नाहीत तर वचनाप्रमाणे लक्षात ठेवा प्रभू म्हणत आहे माझा कोप पूर्ण करावा असे मी म्हटले आहे. आणि आमच्यावर सुद्धा त्या गोष्टीचा दंड येणार, आमच्यावर सुद्धा प्रभूचा कोप येणार, त्याची शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही. प्रियानो, जे पाप आम्ही करणार त्याची शिक्षा सुद्धा ठरलेली आहे. म्हणून यचकेल आज म्हणत आहे की लोक माझा ऐकनात. प्रभूचा आत्मा त्याला सांगत आहे. प्रभू यचकेला सांगितला, अरे बाबा माझी लोक ऐकनात, ते माझ्याशी फितुरी झाल्यात. त्यांना मी किती वेळा समजावलं, किती वेळा त्यांना सांगितलं, तरी सुद्धा त्यांनी त्यांच्याच नेत्राला जे प्रिय वाटते, त्यांच्याच इच्छेप्रमाणे ज्या गोष्टी आहेत तेच ते करत आहेत आणि या गोष्टी ते सोडून देत नाहीत. या सर्व गोष्टी त्यांच्या नेत्राला प्रिय असल्यामुळं आज ते माझ्याशी फितुरी करत आहेत. आणि प्रभू म्हणला जर माझ्याशी फितुरी करत आहेत आणि मला त्या गोष्टीमुळं जर त्रास होत असेल तर मी त्यांच्यावर कोपल्याशिवाय राहणार नाही, मी त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये दंड दिल्याशिवाय राहणार नाही. प्रभू आज आम्हाला सांगत आहे. आणि दंड घेणं आणि प्रभूशी फितुरी करणं आणि नेत्राला प्रिय दिसणाऱ्या गोष्टी ज्या प्रभूच्या विरोधात आहेत ते न सोडून देणं, याचा अर्थ आम्ही अजून देवामध्ये आणि आमच्यामध्ये फूट पाडत आहोत या गोष्टीमुळं. प्रियानो, जगात वावरत असताना आम्ही जगाच्या गोष्टीमध्ये जर रमून गेलो असलो, आम्ही जर गढून गेलो असलो, तर आम्ही त्या गोष्टी प्रिय अशा केलेल्या आहेत, आम्ही त्या गोष्टी आवडत्या अशा केलेल्या आहेत.
अजून आम्ही जगातल्या गोष्टीपासून आम्ही दूर गेलो नसेल, जगातून वेगळं झालो नसेल, देवाची आज्ञा आम्ही मोडत असेल, ज्या गोष्टी देवाला आवडत नाहीत त्याच गोष्टी आम्ही आमच्या जीवनातून जर करत असेल तर आम्ही देवाशी फितुरी करत आहोत आणि आम्ही त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये आम्ही स्वतः फूट पाडत आहोत. प्रियानो, निंदा, लबाडी, अमंगळ गोष्टी, व्यभिचार, पाप, आपले पैसे वाढीदिलीनं वाढवणे, प्रार्थना न करणं, चर्चला नेहमी न जाणं, देवाचं प्रथम स्थान देवाला न देणं, या सर्व गोष्टी अमंगळ आहेत. या सर्व गोष्टी आमच्या हातून होत असतील तर लक्षात ठेवा, प्रभूमध्ये आणि आम्ही स्वतःमध्ये आम्ही अंतर पाडत आहोत, आम्ही दूर जात आहोत. एक मोठी दरी आम्ही दोघांच्या मध्ये स्थापित करत आहोत आणि जर ही दरी मोठी झाली तर लक्षात ठेवा आम्ही प्रभूपासून खूप दूर जाऊ शकतो, की जेणेकरून आम्हाला प्रभूपर्यंत पुन्हा पोहोचण्यासाठी संधी मिळणं खूप अशक्य आहे. म्हणून आजच आम्ही निर्णय घेऊया की या अमंगळ गोष्टी आम्ही फेकून दिल्या पाहिजेत, आम्ही सोडून दिल्या पाहिजे. प्रियानो, सैतान त्या फेकून देऊ नये, सोडून देऊ नये म्हणून भरपूर प्रयत्न करत असेल, परंतु आज आम्ही प्रार्थना करूया, आज आम्ही उपवास करूया, आज आम्ही देवाची आज्ञा पाळूया, वचनामध्ये राहूया. आम्ही त्या गोष्टी सोडून देण्यासाठी आम्ही त्यामध्ये आम्ही समर्थ राहू शकतो. प्रियानो, वचन काय सांगते पुढचं आम्ही पाहूया. स्तोत्र 106 अध्याय त्याचं 7 वचन आम्हाला काय सांगतं. स्तोत्र 106 त्याचं 7 वचन. आमच्या पूर्वजांनी मिसर देशात असताना तुझ्या अद्भुत कृत्याकडे लक्ष दिले नाही, तुझ्या दयेच्या अनेक कृत्याचे स्मरण केले नाही, तर समुद्राजवळ, तांबड्या समुद्राजवळ ते फितुरी झाले. प्रियानो, दावीद राजा या स्तोत्राविषयी शिकवत असताना तो म्हणत आहे की माझ्या देवा, ज्यावेळी तू त्यांना, आमच्या वाडवडिलांना मिसर देशातून बाहेर काढलंस, त्यांना गुलामगिरीतून सोडवलंस, आज तुझ्या चांगल्या कृत्याचं ते आठवण करत नाहीत. चांगल्या कृत्यांची आठवण ते न करून आज तुझ्यापासून ते दूर जात आहेत. त्यांना समोर दिसणाऱ्या गोष्टी फक्त आज त्यांना समजतात, परंतु पूर्वी तू त्यांच्यासाठी जे अद्भुत कृत्य केलेलं आहेस, अद्भुत कार्य केलेलं आहेस, चमत्कार केलेला आहेस, या सर्व गोष्टी आज ते विसरलेले आहेत. प्रियानो, आज आमच्या कुटुंबामध्ये भांडण लागतं, त्यावेळी आम्ही आमच्या भावाला नावं ठेवतो, काही लोक आई वडिलांना नावं ठेवतात, काही लोक सासू सुनेला नावं ठेवत असते किंवा सून सासूला नावं ठेवत असते. का? कारण जो व्यक्ती देवाच्या सामर्थ्यामध्ये कमी आहे, जो व्यक्ती देवाच्या वचनामध्ये कमी आहे, जो व्यक्ती देवाच्या प्रार्थनेमध्ये कमी आहे, अशा लोकांना सैतान वापरून घेतो आणि सैतान त्याच्या कानामध्ये एकच सांगत असतो, बघ ही स्त्री वाईट आहे, ही तुझी बहीण वाईट आहे, ही तुझी आई वाईट आहे, हा तुझा भाऊ वाईट आहे, तू तुला नेहमी नावं ठेवतो, तू नेहमी तुला तुच्छ लेखतो, आई तुझी नेहमी तुझा तिरस्कार करते, आई तुझ्या प्रेमच करत नाही, वडील तुझ्या प्रेम करत नाहीत, वडील तुला काही देत नाहीत, तुझ्या मोठ्या भावाला देतात. कधी कधी सून सासूला म्हणत असते की सासू मला चांगली नाही, चांगली भेटली नाही, हिचा स्वभावच असा आहे, हिचा स्वभावच तसा आहे. कधी कधी सासू म्हणते सूनच मला चांगली भेटली नाही, माझं काय ऐकतच नाही, आपल्याच मनाप्रमाणे करत असते. प्रियानो, हा एकमेकांच्या गोष्टी जे रागाच्या, ज्या वाईट आहेत, सैतान आमच्या डोळ्याला नेहमी त्याच गोष्टी दाखवत असतो. सैतान कधी आम्हाला चांगल्या गोष्टी दाखवत नाही, कारण त्याला आमच्यामध्ये फूट पाडायची असते. त्याला भावाभावामध्ये, आई वडिलांमध्ये, व आई आणि लेकरांमध्ये, सासू सुनेमध्ये त्याला फूट पाडायची आहे. म्हणून तो कानामध्ये आमच्या नेहमी वाईट वाईट गोष्टी त्याच्यात तो दर्शवत असतो. परंतु आज मला तुम्हाला सांगू द्या, जर तुमच्या मनामध्ये असे प्रश्न येत असतील की भाऊ मला तुच्छ लेखतो, बहीण मला तुच्छ लेखते, माझी सासू चांगली नाही, माझा सासरा चांगला नाही, असं जर तुमच्या मनामध्ये प्रश्न उभरत असतील तर त्याच क्षणाला तुम्ही देवाचं नाव घ्या आणि तुम्ही म्हणा की माझी सासू चांगली आहे, माझ्यासाठी तिने किती खटपट केलेली आहे,
ज्यावेळी मी आजारी होतो त्यावेळी तिनं सर्व घरचं काम केलं, मला आराम दिला, मला दवाखान्यामध्ये घेऊन गेली. माझा भाऊ मी अडचण असताना तो पळत पळत आला, सर्व त्यानं काम टाकलं आणि माझ्या अडचणीमध्ये तो उभा राहिला. माझी बहीण नेहमी माझ्या पाठीशी उभी आहे, माझ्या सर्व सुखदुःखात ती मला साथ देते. माझी पत्नी कशी असू दे परंतु ती माझ्यासाठी चांगली आहे, तिने नेहमी मला माझ्या पडत्या काळात मला साथ दिलेली आहे. ज्यावेळी सैतान तुम्हाला या तिरस्काराच्या गोष्टी दाखवायला सुरू करेल, तुम्ही त्याच्या अपोजिट करा, त्याच्या विरोधात करा. तुम्ही नेहमी त्या आपण चांगल्या गोष्टी बघण्याचा प्रयत्न करूया. सैतान तुम्हाला कानामध्ये सांगेल, अरे ही वाईट आहे, आम्ही कन्फ्युज करूया, ही चांगली आहे. सैतान तुम्हाला म्हणेल, अरे यानं तुला मागच्या वर्षी मारलं होतं, आठवण कर. आम्ही आठवण करूया की तो मागच्या महिन्यात माझ्यासाठी खूप धडपडला होता. सैतान आम्हाला म्हणेल, अरे तुझी सासू चांगली नाही, सासूला तुला नेहमी शिव्या दिल्यात. आम्ही आठवण करूया की सासू मी आजारी होतो त्यावेळी माझ्या पायाशी बसून माझी सेवा करत होती, माझ्यासाठी प्रार्थना करत होती, माझ्यासाठी धडपडत होती. आम्ही नेहमी चांगल्या गोष्टीकडे लक्ष लावण्याचा प्रयत्न करूया प्रियानो. आम्ही त्या वाईट गोष्टीकडे बघत बसलो तर आमच्यामध्ये देवामध्ये फूट पडणार आणि सैतानाची इच्छा आम्ही पूर्ण करणार. परंतु आम्ही चांगल्या गोष्टीकडे लक्ष देत बसलो, लक्षात ठेवा, आमचं चांगल्या गोष्टीकडे पाहणं सैतानाला आम्ही हरवल्यासारखं आहे. आम्ही जर चांगल्या गोष्टीकडे पाहतोय, आम्ही जर चांगल्या गोष्टीचा ऑब्झर्व करतोय तर सैतान आम्हाला हलवू शकणार नाही आणि आमच्यामध्ये फूट पाडू शकत नाही. म्हणून दावीद राजा या ठिकाणी म्हणत आहे की प्रभू तुझ्या अद्भुत कृत्याचं तिने आठवण केलेली नाही. आज आमच्या घरच्या लोकांनी सुद्धा आमच्यासाठी एक चांगली कृत्य केलेली याचीच आम्ही नेहमी आठवण ठेवूया. वाईट कृत्याची आम्ही आठवण जर ठेवत बसलो तर आमच्या मनामध्ये द्वेष सतत वाढत राहणार, निर्माण होणार आणि आमच्यामध्ये आणि त्या भावामध्ये त्या बहिणीमध्ये नेहमी वैर निर्माण होणार प्रियानो. परंतु आमच्या मनामध्ये आम्ही नेहमी चांगलं ठेवूया त्या लोकांसाठी. सैतान आम्हाला वाईट दाखवत असेल, आम्ही पटकन त्याच वेळी प्रभूच्या आज्ञेच्या द्वारे त्याच्या प्रीतीच्या द्वारे आम्ही चांगल्या गोष्टी आठवण करूया आणि त्यांच्या चांगल्यासाठी आम्ही प्रार्थना करूया. तरच आम्ही प्रभूच्या जवळ जाऊ शकतो. ती फूट पडण्यापासून आम्ही स्वतःला वाचवू शकतो प्रियानो, आम्ही वाचवू शकतो. वचन काय सांगते पुढं? वचन सांगते जसं स्तोत्र 106 प्रमाणे की देवानं लोकांना समुद्रातून पार नेल्यानंतर सुद्धा लोक कुरकुर करायला लागली. कधी कधी आम्ही आमच्या जीवनात काही गोष्टी चांगल्या झाल्या तरी सुद्धा आम्ही कुरकुर करत असतो प्रियानो. परंतु आम्ही कधी कुरकुर करू नये, आम्ही कधी वाईट म्हणू नये. आम्ही नेहमी चांगलं पाहण्याचा प्रयत्न करूया. आम्ही चांगलं पाहण्याचा प्रयत्न केला तर देव सुद्धा आमच्या नजरेला चांगल्याच गोष्टी दाखवणार आणि देवाच्या आम्ही जवळ राहणार प्रियानो. आम्ही नेहमी देवाच्या जवळ राहणार. समुद्रातून लोक पार गेलेत, चमत्कार पाहिला तरी सुद्धा ते कुरकुर करायचे बंद केले नाहीत. काही लोक जीवनामध्ये सगळं काय मिळालं तरी सुद्धा कुरकुर करतात, भरपूर मिळालं तरी सुद्धा कुरकुर करतात, आहे ते खर्च करायच्या आधी आणि कसं मिळेल याची धडपड करतात. परंतु आम्ही नेहमी जे मिळालं आहे त्याच्यामध्ये समाधान मानून आम्ही चांगलं पाहून आम्ही देवाचा धन्यवाद करायला शिकूया प्रियानो. याच्याद्वारे आम्ही सैतानाला हरवू शकतो आणि देवाने आमच्यामध्ये फूट पडण्यापासून आम्ही वाचवू शकतो. वचन काय सांगतं पुढे पाहूया. यशया याचा पहिला अध्याय त्याचं दुसरं वचन काय शिकवतं? यशया याचा पहिला अध्याय त्याचं दुसरं वचन, हे आकाश ऐक, आगे पृथ्वी कान दे, कारण परमेश्वर बोलत आहे, मी मुलांचे पालन पोषण केले, त्यांना लहानाचे मोठे केले, तरी ती माझ्याशी फितुरी झाली. प्रियानो, आम्हाला जन्मात आमचा जन्म होण्याच्या आधीपासून आम्हाला प्रभू ओळखतो. इर्म्याला तो म्हणला की मातेच्या उदरात असताना मी तुझी जडण आणि तुझी घडण केलेली आहे. मी तुझी घडण केलेली आहे मातेच्या उदरात असताना. जसे इर्म्याला प्रभू म्हणला, आमची सुद्धा त्यानं घडण मातेच्या उदरात असतापासून केलेली आहे. प्रियानो, आमच्या जन्माच्या अगोदरपासून प्रभू आम्हाला ओळखतो. तोच आम्हाला वाढवतो, तोच आम्हाला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी आम्हाला तो देत राहतो. परंतु आम्ही काय करतो? या सर्वांच्या बदली आम्ही आमच्या देवाला काय दिलेलं आहे, त्याचा उपकार कधी आम्ही फेडण्याचा प्रयत्न केलेला आहे काय? आम्ही त्याला धन्यवाद दिलेला आहे काय?
आम्ही या सर्व गोष्टीमध्ये देवाचं गौरव त्याला दिलेला आहे काय? आम्ही त्याचं गुडघे टेकून, आम्ही अश्रू गाळून आम्ही त्याला धन्यवाद दिलेला आहे काय? प्रभू म्हणत आहे, मी तुम्हाला मोठं केलं, मी तुम्हाला जन्माला घातलं, मी तुम्हाला अन्न वस्त्र निवारा दिल्या, मी तुम्हाला लागेल त्या गोष्टीची गरज पूर्तता केली, परंतु तुम्ही माझ्याशी फितुरी करताय, तुम्ही माझ्यापासून दूर जाताय, माझ्या आज्ञा मोडताय. त्या सर्व गोष्टी आम्ही फूट पाडत आहोत प्रियानो. या सर्व गोष्टी करून आम्ही देवामध्ये आणि आमच्यामध्ये फूट पाडत आहोत. तो म्हणला, मी तुमचं पालन पोषण केलं. जर प्रभू आमचं पालन पोषण करत आहे तर आम्हाला त्याचंच ऐकणं गरजेचं आहे. आमचं पालन पोषण करणार प्रभू आणि आम्ही ऐकणार सैतानाचं. काय होणार प्रियानो? आमच्या जीवनामध्ये गोंधळ होणार. कारण पालन पोषण करणाऱ्याला ठाऊक असतं की याला पुढे जाऊन कोणत्या गोष्टीची गरज आहे. जो वाढवत असतो त्याला ठाऊक असतं की याला मोठं करत असताना कोणत्या गोष्टीची गरज आहे. वचन सांगते, यशया म्हणला, प्रभू आज त्या यशाच्या द्वारे वचनाद्वारे बोलत आहे की तो म्हणत आहे, मी तुमचं पालन पोषण केलं, मी तुम्हाला मोठं केलं, परंतु अजून पण तुम्ही माझ्याशी फितुरी करत आहात. त्यानं आमचं फितुरी मन आम्ही बदलूया. फितुरी मन आम्हाला देवापासून दूर घेऊन जात आहे. फितुरी मनापासून आम्ही आज मुक्त होऊया प्रियानो. आम्ही मुक्त होऊया. वचन काय सांगते पुढं आम्ही पाहूया. यशया याचा 59 अध्याय त्याचं दुसरं वचन काय सांगतं. यशया 59 याचा 59 अध्याय याचं दुसरं वचन. इस्रायल वंशजानो, ज्याच्याशी तुम्ही फितुरी केली आहे त्याच्याकडे वळा. प्रियानो, फूट भरून काढायचं असेल, देवाच्या जवळ जायचं असेल तर आज आम्हाला गरज आहे. आज आम्हाला गरज आहे आम्हाला प्रभूच्या जवळ जाण्याची. आज आम्हाला आवश्यकता आहे आमचं मन वळवण्याची. आज आमचं फितुरी मन वळवूया. आम्ही आज प्रभूला विनंती करूया, प्रभू माझं कठीण पाषाणमय हृदय काढून टाक. नवीन मांसमय हृदयानं मला भर. नवीन हृदय दे प्रभू. जसं तुझं मन स्वच्छ आहे, पवित्र आहे, निर्दोष आहे, तसं मन मला दे की ज्याच्यामुळं प्रभू मी तुझ्या नेहमी जवळ राहीन. म्हणून मत्तच्या पुस्तकामध्ये वचन सांगतं, प्रभू म्हणला, ज्याच्या अंतकरण शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. प्रियानो, आमचं अंतकरण, आमचं मन नेहमी स्वच्छ आणि आमचं मन आनंदी असावं, आमचं पवित्र असावं मन प्रियानो. आमच्या मनामध्ये फितुरीपणा, कपट, द्वेष, कुरकुरपणा जर भरलेला असेल तर आम्ही देवामध्ये आणि आमच्यामध्ये या गोष्टीमुळं फूट पडत आहे हे आम्ही समजून घेऊया. आम्ही समजून घ्या प्रियानो. आम्ही याच्यातून मुक्त होऊया. आम्ही याच्यातून मुक्त होऊया. आम्हाला गरज आहे आज आमचं मन वळवण्याची. प्रभू म्हणत आहे, माझ्या लेकरा, माझ्या मुला, मन वळव आणि माझ्याकडे ये. मिका 7:19 मध्ये प्रभू म्हणत आहे की मी सुद्धा तुमच्यासाठी वळेन आणि तुमच्यावर मी दया करीन. तुमचे पाप, तुमचे अपराध, तुमच्या सर्व गोष्टी मी पायाखाली तोडवीन आणि समुद्रात फेकून देईन. होय प्रियानो, आज या गोष्टी समुद्रात फेकण्याची आवश्यकता आहे. आज या गोष्टी प्रभूच्या हातात देण्याची आवश्यकता आहे. आम्हाला गरज आहे या सर्व गोष्टी प्रभूला आम्ही समर्पित करून आम्ही या फितुरी मनातून मुक्त होऊया. देवामधली आणि आपल्यामधली फूट आम्ही अशा प्रकारे भरून काढू शकतो. जर आम्हाला फूट भरून काढायची असेल तर आम्हाला प्रभूकडं वळण्याची गरज आहे प्रियानो. आम्हाला वळण्याची गरज आहे. वचन काय सांगते आम्ही पुढे पाहूया. यशया 59:2 प्रमाणे जर आमचं मन आम्ही वळवतोय, लक्षात ठेवा, जोपर्यंत आम्ही आमचं मन वळवत नाही तोपर्यंत आम्हाला देवाचा कधी स्पर्श होणार नाही प्रियानो. कधी आम्हाला देव आमच्या नजरेला दिसणार नाही. कधी त्याचा चमत्कार आम्हाला पाहायला मिळणार नाही. कधी त्याच्या कुठल्याही गोष्टी आमच्या जीवनात येणार नाहीत. आज आम्हाला देवाचं भय का वाटत नाही? कारण आमचं मन कठीण झालेलं आहे. आज आम्हाला देवाचा स्पर्श का होत नाही? कारण कुठंतरी ह्या फितुरी मन आणि या गोष्टी आमच्या आणि देवाच्या आडव्या येत आहेत.
ते मध्ये आड भिंतीप्रमाणे झालेले आहेत प्रियानो. त्या आड भिंतीप्रमाणे त्या आमच्या जीवनात या गोष्टी झालेल्या आहेत. वचन काय सांगते आम्ही पाहूया. आम्ही या अशा सर्व गोष्टीसाठी काय केलं पाहिजे. यशया याचा योएल याचा 2 अध्याय त्याचं 12 आणि 13 वचन काय सांगतं. योएल याचा 2 अध्याय 12 आणि 13 वचन काय सांगतं. आता तरी परमेश्वर म्हणतो, तुम्ही मनपूर्वक माझ्याकडे वळा, उपोषण व आक्रंदन करून शोक करून वळा. आपली वस्त्रे नव्हे तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याच्याकडे वळा, कारण तो कृपाळू, तो कनवाळू, तो मंदक्रोध, दयासागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटते. प्रियानो, आज आम्हाला गरज आहे. प्रभू म्हणत आहे आपली वस्त्रे नाही, आपलं हृदय फाडा. हृदय फाडून आम्ही पश्चाताप करूया, आमचं अंतःकरण प्रभूच्या हातामध्ये समर्पित करूया. तो म्हणत आहे हृदय फाडा. कोणतं हृदय? जे कठीण हृदय झालेलं आहे, जगामधल्या मोहामध्ये जे हृदय कठीण झालेलं आहे, ज्या आमच्या इच्छेप्रमाणे वागून आम्ही त्या हृदयाला कठीण केलेलं आहे, त्या हृदयाला पाषाणमय केलेलं आहे, त्या हृदयाला, त्या मनाला फितुरी केलेलं आहे, त्या मनाला आम्ही आमच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्याला सवय लावलेली आहे. अशा सर्व मनांना प्रभू म्हणत आहे तुम्ही फाडा आणि माझ्याकडे वळा. अशा हृदयाला प्रभू म्हणत आहे तुम्ही फाडा आणि माझ्याकडे वळा. आम्हाला गरज आहे प्रियानो, आमचं हृदय फाडून आम्ही परमेश्वराकडे वळण्याची. आम्ही हृदय फाडून आम्ही परमेश्वराकडे वळण्याची आम्हाला गरज आहे. आमचं हृदय आम्ही फाडूया, कठीण हृदय फाडून टाकूया, त्याचे तुकडे करून टाकूया आणि प्रभूच्या हातामध्ये ते समर्पित करूया. आम्ही कठीण हृदय जोपर्यंत काढणार नाही तोपर्यंत आम्हाला नवीन मांसमय हृदय प्रीतीनं आणि आत्म्यानं आणि शांतीनं भरेला आम्हाला मिळणार नाही प्रियानो. वचन सांगते प्रभू म्हणला उपोषण करा, आम्ही उपवास करूया, आम्ही शोक करूया त्या गोष्टीसाठी की ज्या गोष्टीमुळे देवामध्ये आणि आमच्यामध्ये फूट पडलेली आहे. जे मन आमचं फित्र झाले त्या मनासाठी आम्ही देवाकडे पुन्हा पश्चातापाच्या द्वारे आम्ही जाऊया. प्रभू आमचं मन बदलणार प्रियानो, प्रभू आमचं मन बदलणार. कारण तो म्हणला की मी कृपाळू आहे, मी मंदक्रोध आहे, मी कनवाळू आहे. आणि तुमच्यावर ज्यावेळी एखादा अरिष्ट येतं, एखादा दंड येतो, एखादी शिक्षा येते, सगळ्यात पहिला मनात दुःख होतं की माझ्या लेकराला मी का शिक्षा दिली, माझ्या लेकरानं शिक्षा देण्यासारखं का वागला. त्याला देखील अरिष्ट आणल्याबद्दल वाईट वाटतं माझ्या प्रियानो. याच्या मी आठवण करूया. अरिष्ट आल्यानंतर आनंद कुणाला होत असेल तर तो लबाड सैतान आहे, परंतु दुःख कुणाला होत असेल तर तो आमचा पिता, आमचा बाप, आमचा येशू ख्रिस्त आहे. त्याला दंड दिल्याबद्दल सुद्धा त्याला वाईट वाटतं प्रियानो. आमच्यावर दंड येण्यापासून जर आम्हाला वाचायचं आहे तर आमचं फितुरी मन आम्ही आजपासून वळवूया. देवामधली आणि आमच्यामधली फूट आम्ही भरून काढूया प्रियानो. आम्हाला गरज आहे आम्हाला फूट भरून काढण्याची. आम्ही यातून मुक्त होऊया प्रियानो, आम्ही मुक्त होऊया. आजच आम्ही निर्णय घेऊया की आम्ही प्रभूकडं आमचं हृदय फाडून आम्ही वळूया, अंतकरणापासून मनपूर्वक वळूया प्रियानो. प्रभू म्हणत आहे मनपूर्वक वळा. वरच्या मनानं वळणारा सुद्धा प्रभूला माहीत आहे आणि मनपूर्वक वळणारा सुद्धा प्रभूला माहीत आहे. आम्ही मनपूर्वक प्रियानं वळूया. आम्हाला गरज आहे मनपूर्वक वळण्याची. माझा विश्वास आहे आजपासून आम्ही सर्वजण, माझा विश्वास आहे की आम्ही आमची मनं वळवणार आणि प्रभू आणि आमच्यामधील ती मोठी दरी आम्ही स्थापित केलेली असेल ते आम्ही भरून काढणार. आमच्यामधील फूट आम्ही भरून काढणार प्रियानो. आणि आम्ही नेहमी देवाच्या उपस्थितीमध्ये आमच्या सान्निध्यामध्ये असणार. धन्यवाद देतो प्रभूला की आज तो वचनद्वारे पुन्हा आमच्याशी बोललेला आहे. ही वेळ आहे प्रियानो, आम्ही आमचं मन वळवूया. ही वेळ आहे की आम्ही आमच्या मनाचा पालट करूया. ही वेळ आहे आम्ही देवाच्या आज्ञेमध्ये राहण्याची आम्हाला गरज आहे प्रियानो. माझा विश्वास आहे की देवामध्ये आणि आपल्यामधील फूट आम्ही कशा प्रकारे काढू शकतोय आज देव आमच्याशी वचनाद्वारे बोललेला आहे प्रियानो. धन्यवाद देतो, आभार मानतो प्रभूला की आज त्यानं फूटपासून आम्ही कसं वाचू शकतो, सैतानच्या या गुप्त डावपेचापासून कसं वाचू शकतो, आज तो आमच्याशी बोललेला आहे. माझा विश्वास आहे की आज आम्ही आमचं मन बदलणार.
माझा विश्वास आहे आज नक्की तुम्ही सर्वजण जितके आज तुम्ही पाहत आहात तितके सर्व लोक, माझा विश्वास आहे की आज तुम्ही त्या फितुरी मनापासून दूर जाणार आणि अंतकरण तुम्ही बदलणार. माझा विश्वास आहे प्रियानो, कारण प्रभू तुमच्या सोबत आहे. तो मंद क्रोध आहे, तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे. तो तुमच्या दया करणार आणि तुमच्यावर पुन्हा एकदा तो प्रीती करणार आणि तुम्हाला जवळ घेणार. देवबाप या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करू. या आम्ही प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देत आहे, आभार मानतो राजा. तुझं नाव उंच करतो, गौरव करतो. वचनाद्वारे तू बोलास तुला धन्यवाद. प्रभू खरोखर आम्ही प्रार्थना करतो राजा, अंतःकरणापासून ज्या ज्या गोष्टीमध्ये आमचं मन फितुरी झाले, ज्या ज्या गोष्टीमध्ये मन आमचं कठीण झालेलं आहे प्रभू आम्ही प्रार्थना करतो, आमचं फितुरी मन, आमचं कठीण हृदय, आमचं बदलू देश सामर्थ्य नावामध्ये प्रत्येकाचं हृदय बदलते राजा. कठीण अंतकरण, कठीण हृदय तुटलं जाऊ देश सामर्थ्य नावामध्ये. एचकेल 36:27 प्रमाणे नवीन मासमय हृदय प्रत्येकाला दे राजा. जितकी लोक आज स्वीकार करतायत, हे वचन स्वीकारतायत, त्या प्रत्येकाचं मन बदल बाप्पा. ज्या गोष्टीमध्ये सैतान त्यांना कमजोर केलेला आहे त्या गोष्टीमधून त्यांना तू बाहेर काढ बाप्पा. आज ज्यांच्यामध्ये, तुझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये ज्या लोकांमध्ये आज फूट पडलेले बाप्पा, मी प्रार्थना करतो येशू सामर्थ्यामध्ये ती फूट भरून निघू दे तुझ्या आज्ञेच्या द्वारे बाप्पा. सैताच्या या सर्व गुप्त डावापासून त्याचा तू बचाव कर बाप्पा. धन्यवाद देतो, आभार मानतो राजा. वचनदार बोललास आणि बाप्पा प्रत्येकाची मन वळीत तुला धन्यवाद देतो राजा. मग ते 7 प्रमाणे मागितलं, दिलंच धन्यवाद राजा. येशूच्या नावात मागतो ऐक पिता, आमेन आमेन. येस, प्रेज लॉर्ड सर्वांना. देवाला धन्यवाद. माझा विश्वास आहे प्रियानो की नक्कीच आजपासून आम्ही बदलण्याचा प्रयत्न करूया. आमचं कठीण हृदय आम्ही बदलूया आणि प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागूया. हा संदेश पाहून तुम्ही आशीर्वादित झाला असाल माझा विश्वास आहे. आणि इतरांना देखील आशीर्वादित करण्यासाठी हा संदेश तुम्ही इतरांना पाठवा, लिंक शेअर करा. या जीजस लव्ज यू मिनिस्ट्री या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा आणि हा संदेश इतरांपर्यंत पोचवा. देव तुम्हाला आशीर्वाद करो. प्रेज लॉर्ड.